तुम्ही आणि गोपीचंद पडळकर यांची एक जोड गोळी आहे असं म्हटलं जातं. तर इतकं तुमच्यातलं सौख्य असल्याचा दुवा नेमका काय? खऱ्या अर्थानं गाव शिवारातून खेडेगावातून आलेला कार्यकर्ता. मी राजकारणामध्ये आलो, अपघातानं राजकारणामध्ये आलो. तुम्हाला मी सांगेन की आम्ही शाळेला, माझं गाव त्यावेळी, आता आम्ही त्याला मरळनाथपूर म्हणतो, पूर्वी आमचं गाव मरळवाची वाडी म्हणून असायचं. आणि मी चालत रेठे धरणच्या गावाला आम्ही शाळेला, त्या ठिकाणी शाळा शिकायला जायचं. 2-3 किलोमीटर शाळा शिकायला जायचं. त्या काळामध्ये खाकी शर्ट आणि पांढरा शर्ट एकच असायचा. चड्डे फाटले तर त्याला ठिगळ जोडून 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 ती वर्षभर खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये चालायचे. माझे आई वडील शेताभातामध्ये कष्ट काम करत होते. गायांचा गोठा माझ्याकडे त्या काळामध्ये होता. माझ्या वडिलांनी 20-25 गायी केलेले होते. मी डोक्यावर दुधाच्या घागरी घेऊन दुसऱ्या गावाला जाऊन ते दूध नेऊन डेअरीला विकत होतो. नंतर मी दूध डेअरीत 25 रुपयाच्या पगारानं 1981 साली कामाला राहिलो. त्यावेळी महिन्याला 25 रुपये पगार होता. आणि 1984ला मी खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये आलो. आणि एका खेडेगावातला पोरगा, मी ज्यावेळी चळवळीत आलो, जे शरद जोशी नावाचं जे चालतं बोलतं विद्यापीठ होतं, त्यानं शिकवलं आम्ही की एका दाण्याचे 1000 दाणे होतात तरी तुझा बाप गरीब का. 1 किलो लोखंडापासून 1.25 किलो वस्तू तयार होत्या, तो कारखानदार मात्र श्रीमंत होतोया आणि गुन्हाकार होतो तो मात्र गरीब होतोय. आणि ह्याचा अभ्यास केला आणि मग चळवळीमध्ये काम करायला लागल्यानंतर मग लक्षात आलं की गावगाड्याला, कष्टकरी माणसाला गरीब ठेवण्याची धोरणं या देशामध्ये, राज्यामध्ये ही प्रस्थापित व्यवस्था, खऱ्या अर्थानं प्रस्थापित लोक जाणीवपूर्वक राबवत आहेत. आणि मग त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू झाली. मलाट्या, काट्या, तुरुंगात. मी येरवडा जेलमध्ये गेलो, कळबा जेलमध्ये गेलो. माझ्यावर 263 गुन्हे होतं. बरं. एका ठिकाणी आंदोलन झालं आणि बाकीच्या ठिकाणी इतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर तिथलेही गुन्हे आमच्यावर त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लादले गेलेले होते. आणि एकदा तर मला कारखानदारांच्या गुंडांनी वाळवा तालुक्यामध्ये बेसूद हुस्तवर उसानं मला मारहाण प्रचंड प्रमाणामध्ये केलेली होती आणि रस्त्याच्या कडेला मला फेकून दिलेलं होतं. तीच अवस्था गोपीचंद पडळकरची. त्यानं काय मने मंगळसूत्र चोरलं काय? तो काय चोर म्हणून त्याची हिस्ट्री होती का? नाही. लग्नात एका कार्यकर्त्यांचं आणि दुसऱ्या पै पाहुण्यांची भांडणं झाली. आता जेव्हा भांडण झालं, तो बी त्यांचा कार्यकर्ता होता, दुसरी भांडणारी बी त्यांच्याच समाजाची होती. गावगाड्यात लग्नात पूर्वी भांडणं लई व्हायची. हे मागणं गेले तिथं. आणि मग त्यांचा कार्यकर्ता आहे, आता म्हणणार की जाऊन द्या, भांडू नका, आता विषय इथं मिटवूया. दुसऱ्या पार्टीनं केस घालायला लावली आणि म्हणले हिने मंगळसूत्र चोरलं. म्हणजे त्या माणसाला, सामान्य कुटुंबातला माणूस, तो लढायला लागला. गोपीचंद पडळकर तिकडे पाण्याच्या प्रश्नावर लढे उभा केले. त्याने शासकीय कार्यालय फोडलं, मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. मग ह्यांना राग आला ना, आम्ही पाटील, देशमुख, मंत्री आमच्या गाड्या अडवं कुठं करतात, धनगराचं पोरगं कुठं यायला लागलं माणसांना घेऊन आमच्या गाड्या अडवायला. हिने आमच्या दरबारात येऊन मुजरा करून उभा राहायला पाहिजे. पण त्याच्यातला स्वाभिमान जागा झाला आणि तो मल्हारराव होळकरांचा वारसदार बनून लढायला लागला. आणि मग लढाऊ माणसं जिथं जिथं असतात ते एकत्रित येतातच, आपोआपच एकत्रित येतात, कारण त्यांचं दिशा स्पष्ट असते. आणि म्हणून या लढाव बाण्यातून मी तसा अगोदर चळवळीत आलो होतो, तरुण पोरगा, पण मला स्वाभिमान वाटायला लागला. अरे, दुष्काळ पट्ट्यातला पोरगा प्रस्थापितांच्या घराण्याच्या विरोधामध्ये लढतोय, त्याच्या दारात जाऊन त्यांना अरे तोर बोलतोय, कारण ह्यांच्या डोळ्यात डोळं घालायची कोणाची हिंमत नसायची, पण तो त्यांना अडवतोया. म्हणून मी त्याच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिलो. आता त्याला ट्रोल करणं, त्याचं काय काय म्हणतात, जीभ घसरली, अमूक झाली. जीभ कुठं? तुम्ही सगळा गावगाडा लुटला, या सगळ्या गावगाड्याला तुम्ही गुलाम बनवलेलं होतं. आणि मग त्यातून राखेतून जसा फिनिक्स पक्षी उठावा, तसा गोपीचंद पडळकर हा राखेतून उठलेला फिनिक्स पक्षी आहे. आता ह्यांना बरं वाटणं झालं या. आणि म्हणून मी ठरवलं
की अशा न उमद्या तरुणाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, कारण ही लढाई अजून संपलेली नाही.